हॅलो नमस्कार, मी अमृता आणि आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर बघा इथं मम्मी आज काय करायला लागल्या। मम्मी काय करायला लागल्यास? आपण आता भाज्या लावायच्या त्यात, तर त्याला म्हटलं एवढा थोडासा प्लॉट आपला शिल्लक राहिलाय, तर दगड वगैरे अशी दगड आहे त्याच्यात आणि गवत वगैरे, तर ते काढून आपण त्यात मध्ये भाज्या लावायच्या। तर आता मी दगड इचून घेते, रान व्यवस्थित चांगलं केलेलं आहे। तर आता यात टोकायचं आहे आम्हाला बिया, तर बिया पण मी दाखवते काय काय बिया टोकाय घेतलं। चला इचून घेऊ आपण हे सगळं। तर बघा इथं काय काय बिया घेतलेल्या आहेत अशा। मम्मी नंतर सांगेलच आहे तुम्हाला कुठल्या कुठल्या बिया आहेत ते। आणि इथं आपलं हे वांग्याचं झाड आणि आभाळ बघू शकताय तुम्ही कसं आलंय, एकदम काळं कुट्ट असं। हा दगड बघा कसा गोल एकदम मांडला आणि बघा आभाळ बघू शकताय, वारं बिरं पण सुटलेलं आहे। आभाळ आलं की तसं खूप मोठा पाऊस येणार आहे। तर इकडे बघा अशा प्रकारे झालेलं आहे ना। गार्डनमध्ये थोडीशी जागा शिल्लक होती, म्हणजे तिथं आता हे बिया लावून घेणार आहे। तर वांग्याला तर एक पण वांग नाही होय ना मम्मी? एक पण वांग नाही आता झाडाला। तर तिकडे आभाळ बघू शकता बघा कसं एकदम काळं कुट्ट आलेलं आहे आभाळ। काय कृष्णा? काय काय ग? काय झालं? माऊ 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 हो। पाऊस यायला लागलेला आहे आता। मम्मी पाऊस यायला लागला की। तर बघा आता पूर्ण असं घाण सगळे काढलेलं आहे, प्लॉट पूर्ण स्वच्छ केलाय आणि आपण थोडेसे तेवढेच घरापुरती भाज्या निघण्यापुरते भाज्या लावायचे। भेंडी वगैरे, भेंडी पुन्हा पावटा हे असं घेवडा असं भाज्या लावायच्या। आणि मी अशा घेतल्यात, जरा थोड्या पावसानं भिजलेत, पाऊस यायला लागलाय। जरा पाऊस उघडला की आपण आता लावून घ्यायचंय। तर बघू शकताय असं थोडासा प्लॉट आमचा शिल्लक राहिलेला होता, म्हटलं चला आपण थोड्या भाज्या लावून टाकू। घरामध्ये थोडं बी शिल्लक होतं, कारण मनेराजुरीमध्ये आमचं शेत आहे, त्या शेतामधलं थोडंसं बी शिल्लक होतं। म्हटलं आपण दारात पण असं ताज्या ताज्या भाज्या लावून टाकू। किंवा भेंडी, देशी भेंडी, 3 पानाची भेंडी, पावटा, पण 1-1.5 महिन्यानंतर जे घेवडा लागतो तो घेवडा त्याचं पण बी होतं माझ्याकडे। म्हटलं चला थोडासा जागा असा खांदला मस्तपैकी, तर थोडी थोडी दगडं पण होती ती पण काढून टाकली आणि जागा पूर्ण अशी स्वच्छ करून घेतली बघा। आणि अमृता लागले बी लावायला, आणि मी छोटंसं एक बेडगं होतं, त्या बेडग्यानं असं थोडे थोडे गऱ्या घेतल्यात आणि त्यामध्ये ती बी टाकते। तर आभाळ झाले बघा, खूप पाऊस येण्याची शक्यता आहे, काळं झार आभाळ झाले। म्हटलं चला पटपट आपण बिया लावून घेऊ, म्हणून आम्ही दोघीजण असं बिया लावून घ्यायला लागलोय। आणि बिया लावले आणि लगेच घरात असतो असा मोठा पाऊस आला आणि पूर्ण आम्ही भिजलो। तर अशा प्रकारे चाललंय लावायचं भराभरा। आणि त्यात खूप मोठी मोठी दगडं पण होती, तरी पण अजून छोटी छोटी दगड आहेत, पण म्हणलं असू दे चला त्यातच आपण लावून टाकू। आणि आता उगवल्यानंतर पण कशा प्रकारे लावले, कुठलं बी लावले, कसं उगवले ते पण दाखवणार आहे।
आपल्या दारासमोर भाज्या थोड्या थोड्या जरी असल्या तरी आपणाला तेवढं तोडून भाज्या ताज्या करता येतात, कारण बिन औषधाच्या असतात. आता मी इथं वांग्याची 2-3 झाडं लावली होती, तर त्याची भरपूर अशी वांगी आम्हाला निघत होती. 2 दिवसातून अशी अर्धा किलो वांगी निघायची. मग त्याच्या भाज्या मी बनवायचं. तर आता त्याचा भार जरा कमी आला आहे. मी म्हणलं होतं आता झाडे उपडून टाकू, पण अमृता म्हणली राहू दे, आणि याला फुलं वगैरे आलेत, तर मी ती झाडं तशीच ठेवली. आता दुसरी वांगी 4 झाडं, मिरचीची 4 झाडं अशी त्यात मी आणून लावणार आहे. म्हणजे रेग्युलर आपणाला घरात वापरण्यासाठी एक तेवढ्या थोड्या गावल्या तर ते आपणाला वापरायला येतात. आणि थोडा जरी जागा शिल्लक असला तर आमच्या इथं भरपूर असा जागा शिल्लक आहे. काय आता पाणी वगैरे लागत नाही, पावसाच्या पाण्याने ते उगवतं. त्यामुळे ही आमची धडपड चालली आहे वेळ काढून. तर बघूया आता लावलं आहे, पण कसं उगवतं आहे काय ते आपणाला उगवल्यानंतरच कळणार आहे. कारण ते बी अमृतानं लावले. आता त्या अमृतावर ठरणार आहे तिनं कसं लावले काय लावले आता उगवल्यानंतर. आणि बी लावायला मी तिला सांगितलं होतं.